जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, आपण आज बघूया केळीच्या येण्या कशा बनवायच्या। आज व्हिडिओ बनवायचं रिकामपणच झालं नाही, कारण की आमचं कडे होते आज मुंजे। मग केळीचे येण्यांसारखे आपण भाकरी करून घेतोय। खिसून घेतल्या कच्च्या केळीला आणि त्याला खिसलं की थोडासा चिकटपणा येऊन जातो केळीला। मग ते पूर्ण खिसून घेतले 3-4 केळी आणि बघा त्याला थोडासा चिकटपणा आलेला आहे। त्याच्यामध्ये मग आता जिरं घ्यायचं, थोडंसं तिखट घ्यायचं, नाही तर मग मिरची घ्यायची, बारीक मिरची चिरून घेतलेली आहे ती टाकली आणि त्याच्यामध्ये मग मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे आणि ते हलवून घेतलं। आणि त्याला जेवढं हलवलं त्याला चिकटपणा येत असतो आणि चिकटपणा येतो त्याच्यामुळे ती भाकर जमते, नाही तर ती भाकर जमत नाही। त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेतले। खूप घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवला गेला, त्याच्यामुळे खूप घाई झाली मला। आणि ते वडे बघा, वडे त्याचे शक्यतो जमतच नाही, पण आपण गोळा करून घ्यायचा एक हातामध्ये थोडासा आणि त्या तव्यावरती तेल टाकून आपण तव्यावरतीच थापून घ्यायचा। थोडासा ओला पाण्याचा हात घ्यायचा आणि तो करून घ्यायचा, थापून घ्यायचा तव्यावरती। बघा मी काय केलं, गोळे ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर त्याला थापून घेतलं ओला हात पाण्याचा घेऊन आणि आतमधलं तेल पूर्ण वड्यांवरती हे होऊन दिलं, स्प्रेड होऊ दिलं। आज मुंजोबाचं हे होतं आमच्या घरी, मुंजाचे पूजा होती, पानं घातले। आपल्याकडे तर कोणी येत नाही बसायला, त्याच्यासाठी मग मुलांना न बोलवता गाईला पान घालून घेतले आणि ते करून घेतलं। आणि त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ मी बनवला। बनवायला तर खूप आहे, पण टाईमच मिळत नाही, काही ना काही चालू असतं घरामध्ये। बघा कसे लाल लाल होत नाही तोपर्यंत त्याला उलटवायचंच नाही। आता उद्याच्या दिवशी एकादशी येत आहे, आज दशामाता उठेल। आज दशमी आहे ना, तर दशमीचे दशामाता उठेल आज। उद्याच्या दिवशी एकादशी। थँक यू।